नमस्कार. आज राज्यसेवा पूर्व परीक्षा झालेली आहे आणि त्यामधील आपण पॉलिटी या विषयातील 15 क्वेश्चन्स जे आलेले आहेत त्या 15 प्रश्नांचे संभाव्य उत्तर आपण आता डिस्कस करणार आहोत. आपण 2 दिवसाचं रिव्हिजन लेक्चर जे घेतलं होतं त्या दोन्ही दिवसाच्या रिव्हिजन लेक्चरमध्ये आपण जे पॉइंट डिस्कस केले होते त्या पॉइंट मधले मी लेक्चरमध्येच बोललो होतो की 12 ते 13 प्रश्न ऍज इट इज स्लाइड्स वर येणार आहेत आणि ते तसंच झालेलं आहे. 12 ते 13 प्रश्न, 3 प्रश्न जे एक्स्ट्रा आहेत ते लॉजिक नुसार सुटतात. प्रिव्हियस इयर जर आपण डिटेल केले मेन्सचे तर त्यावरून पण ते बाकीचे 3 सुटतात. एक जनरली ज्याचा चांगला अभ्यास झालाय त्याने 15 पैकी 14 प्रश्न बरोबर किंवा 13 प्रश्न बरोबर हे यायलाच पाहिजे होते. एवढे पॉलिटीचे प्रश्न सरळ आणि सोपे होते. काही प्रश्न होते अवघड, ते आपण आता डिस्कस करू. बी सेट नुसार क्वेश्चन नंबर आपण 71 पाहतोय. 71 मध्ये ऑप्शन ए मध्ये सांगतायत की भारतीय राज्यघटनेच्या कलम 339 नुसार, प्रश्न काय बघा, भारतातील विविध राष्ट्रीय आयोगांच्या संदर्भात खालील तरतुदी विचारात घ्या. त्यानुसार ए पर्यायानुसार भारतीय राज्यघटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली. बरोबर आहे का? तर नाही. कलम 338 नुसार नॅशनल कमिशन फॉर एससी, नॅशनल कमिशन फॉर एसटी हे आर्टिकल 338 आपण नंतर बघितलं होतं की नंतर आर्टिकल 338 ए हे नॅशनल कमिशन फॉर एसटी साठी आहे आणि 338 इज फॉर नॅशनल कमिशन फॉर एससी. बी ऑप्शन म्हणजे जर आपण एलिमिनेशन न जर गेलो तर ए आणि 1 आणि 3 हे ऑप्शन उडतात. बी डी आणि बी सी हे ऑप्शन उरतात. तर बी डी आणि बी सी मध्ये बी कॉमन आहे. एलिमिनेशन मेथडने जर बघितलं तर राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 नुसार राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. बरोबर आहे. अधिनियम 1990चा आहे पण त्याचं स्थापना 1992ची आहे, नॅशनल कमिशन फॉर वुमेन. बरोबर. त्यामुळे बी बरोबर आहे. तर डी बरोबर आहे का सी बरोबर आहे हे आपण आता लक्षात घेऊ. तर मायनॉरिटीचं जेव्हा आपण बघतो तर 1992 नुसार आपण नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज हे स्थापन केलेलं आहे. तर ऑप्शन डी रॉंग आहे. 27 डिसेंबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन करण्यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात आला. तर ते चुकीचं आहे. तर डेट आहे 28 सप्टेंबर 1993. 28 सप्टेंबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन करण्यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात आला. त्यामुळे क्वेश्चन नंबर 71चा आन्सर बनतं 4. ऑप्शन नंबर बी आणि ऑप्शन नंबर सी आर करेक्ट. हे आपण इथेच बघितलं होतं. ही स्लाइड आहे रिव्हिजन लेक्चरची. नॅशनल कमिशन, नॅशनल ह्युमन राईट कमिशन आणि नॅशनल कमिशन फॉर एससी हे दोन्ही टॉपिक आपण रिव्हिजन लेक्चरमध्ये डिटेल आपण कव्हर केले होते. नेक्स्ट क्वेश्चन, एकदम सोपा क्वेश्चन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हटले गेलेले आहे? तर 69वी घटनादुरुस्ती. सरळ सोपा हातचे मार्क क्वेश्चन येथे आपण डिस्कस केलं होतं. घटनादुरुस्ती टॉपिक मध्ये आपण एक 10-12 घटनादुरुस्ती बघितल्या होत्या. त्यामध्ये 44वी, 97वी, 105वी घटनादुरुस्ती सोबत 69वी घटनादुरुस्ती आपण पाहिली होती. क्वेश्चन नंबर 73. क्वेश्चन नंबर 72चा आन्सर आहे सेकंड. 69वी घटना दुरुस्तीनुसार दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा दर्जा देण्यात आला. क्वेश्चन नंबर 73 बघतोय. भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती? पहिलं म्हणजे भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धती आहे. इंडिया हॅज अ सिंगल सिटिझनशिप सिस्टीम. तर बरोबर आहे. कारण आपण सिटिझनशिप चॅप्टर वाचताना युएसए आणि त्यासोबतच स्वित्झर्लंड ह्या दोन देशामध्ये फेडरल सिस्टीम असल्यामुळे तिथं डबल सिटिझनशिप आहे. पण भारतामध्ये राज्य आणि केंद्राची सिटिझनशिप वेगळी नाहीये. इंडिया दॅट इज भारत इट इज अ युनियन ऑफ स्टेट्स, म्हणून आपल्याकडे एकच सिटिझनशिप आहे. तर हे ऑप्शन बरोबर आहे. सिटिझनशिप ऍक्ट वॉज पास्ड इन 1955. तर हे पण ऑप्शन बरोबर आहे. भलेही तुम्हाला पेपरला आठवलं नसेल तर आपण एलिमिनेशन मेथडने जाऊ. ए ऑप्शन करेक्ट असणारे चारही पर्याय आहेत. बी ऑप्शन करेक्ट असणारे
फक्त दोन पर्याय आहेत, 3 आणि 4. त्याच्यामुळे आपल्याला ऑप्शन नंबर सी बघू काय आहे. तर पार्ट 4 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड सिटीजनशिप. तर पार्ट 4 आहे का? तर नाही, पार्ट 2 आहे. पार्ट 2 मध्ये सांगितले सिटीजनशिप बाबतीत. त्यामुळं सी रॉंग होतो. सी रॉंग झाला तर ऑप्शन नंबर 1 अँड ऑप्शन नंबर 4 डिलीट होतो आणि फक्त ऑप्शन नंबर 3 उरतो. दॅट इज द आन्सर. क्वेश्चन नंबर 73चा 3 आन्सर आहे. सिटीजनशिप ऍक्ट 1955 नुसारच आहे. आपण त्यानुसार बघितलंय. त्यावर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण आहे की डबल सिटीजनशिप ही आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे सिंगल सिटीजनशिप आहे. आणि त्यानंतर एक ऍक्ट 1955 नुसार आपण ऍक्वेजिशन ऑफ सिटीजनशिप 5 मेथडने आपण ऍक्वायझिशन करू शकतो. दॅट इज बाय बर्थ, बाय डिसेंट, बाय रजिस्ट्रेशन, बाय नॅचरलायझेशन, बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी. या 5 गोष्टीमुळे आपण सिटीजनशिप अक्वायर करतो. आणि ह्याच ऍक्ट मध्ये लॉस ऑफ सिटीजनशिप पण सांगितली. 3 गोष्टीमुळे लॉस करू शकतो आपण: बाय रिनन्सिएशन, बाय टर्मिनेशन आणि बाय डिप्रायव्हेशन. ह्या 3 गोष्टीमुळे आपण सिटीजनशिप लॉस करतो. दॅट हा 1955चा मूळ कायदा. त्यामध्ये मग परत वेळोवेळी हे अमेंडमेंट होत गेलेले आहेत. त्यामुळे क्वेश्चन नंबर 73चा आन्सर आहे 3. ए अँड बी इज करेक्ट. हे आपण पार्ट्स, शेड्यूल्स अँड सोर्सेस हे आपण सगळे पार्ट करून घेतले होते. त्यामुळे हे हातचे मार्क हे आपल्या स्लाइड मधून कव्हर होतात. क्वेश्चन नंबर 74 मध्ये मुलांना कन्फ्युजन झाला असेल ते ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 मध्ये. या व्यतिरिक्त कन्फ्युजन जर झाला असेल तर आपला अभ्यास थोडा कमी पडतो. तर बघा काय, द कंटेंजन्सी फंड ऑफ इंडिया हॅज बीन प्लेस्ड ऍट द डिस्पोजल ऑफ विच अथॉरिटी अमॉंग द फॉलोइंग. भारताचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आला आहे? तर त्याचा आन्सर आहे भारताचे राष्ट्रपती. आर्टिकल 267, आर्टिकल 267(1) मध्ये जशाला तशी लाईन आहे की राष्ट्रपतींच्या अधिकाराखाली कंटेंजन्सी फंड ऑफ ठेवण्यात आलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 74चा आन्सर आहे 2. केशवानंद भारती खटल्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. डिटेल विचारलाय प्रश्न. त्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे, सदरऊ खटला हा भारताचे सरन्यायाधीश A.N. रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तीच्या घटनापुढे चालवला. सर्वांना माहिती 1973चा खटला आहे. 13 जजेसचं बेंच होतं, कॉन्स्टिट्युशनल बेंच. पण A.N. रे होते का नाही ह्याचं कन्फ्युजन आहे. ऑप्शन ए मध्ये आपण बघू म्हणजे काय. बी मध्ये 7 विरुद्ध 6 न्यायमूर्तीच्या बहुमताने घटनापीठाने मूलभूत संरचना सिद्धांताची बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन रूपरेषा दिली. सी या खटल्यामध्ये गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला गेला. आणि डी मध्ये सदरहू खटला न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण म्हणावे लागेल. तर डी हे कन्फर्म माहिती आहे आपल्याला की ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम ह्या केसमधून आपण डॉक्टरीन आपण स्वीकारले गेले. तर डी ऑप्शन बरोबर असणारे फक्त ऑप्शन 2च आहेत. ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये BCD कॉमन आहे. त्यामुळे ए हा डिसाइडिंग फॅक्टर ठरतो की A.N. रे च्या अध्यक्षतेखाली A.N. रे त्यावेळेस नेतृत्वाखाली हा खटला चालला का? तर ह्याचा आन्सर आहे ए रॉंग आहे. S.N. सिक्री त्यावेळेसचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते. सिक्रीच्या नेतृत्वाखाली हा खटला चालला गेलेला होता. 24 एप्रिल 1973 वर्डिंग देण्यात आलं केशवानंद भारती केसचं. आणि जस्ट एका दिवसानंतर 25 एप्रिलला सिक्री हे रिटायर झाले आणि त्यांच्या जागी A.N. रे हे 3 जजेसला डावलून त्यांची अपॉइंटमेंट करण्यात आली चीफ जस्टिस ऑफ इंडिया. हे आपण सुप्रीम कोर्टच्या चॅप्टरमध्ये सेकंड जजेस केसमध्ये आपण बघतो. त्यावेळेसचे 3 जजेस हे कोणते ते पण महत्वाचे आहेत. ते 3 जजेसला डावलून आपण A.N. रे ची अपॉइंटमेंट त्यावेळेसच्या गव्हर्नमेंटने केली होती. कारण ते 3 जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते ज्यांना डावललं गेलं त्यांनी सरकार विरोधात केशवानंद भारती केसमध्ये निर्णय दिला होता. त्यामुळे त्यांनी त्यावेळेसच्या सरकारने त्या 3 सिनियर मोस्ट जजला डावलून A.N. रे यांची 25 एप्रिल 1973 अपॉइंटमेंट केली होती ऍज अ चीफ जस्टिस ऑफ इंडिया.
याचं बॅकग्राऊंड सुप्रीम कोर्टमध्ये पण सेकंड जजेस केसमध्ये पण मिळतं. त्यामुळे क्वेश्चन नंबर 75चा आन्सर होतं 2. BCD इज करेक्ट, ए इज रॉंग. गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला गेला, ओव्हर रूल्ड, जशाला तशी लाईन आहे आपण बघतोय. तर घटना दुरुस्तीमध्ये आपण गोलकनाथ खटला पण डिटेल बघितला होता आणि केशवानंद भारती केस आपण डिस्कस केली होती. यामध्ये बघताना आपण मूलभूत संरचना 13वा टॉपिक दिसतोय आणि 15वा न्यायिक पुनर्विलोकन, ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आपण चर्चा केली होती ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम आणि केशवानंद भारती केसमध्ये. क्वेश्चन नंबर 76 व्हेरी इझी प्रिव्हियस इयर क्वेश्चन, खूप वेळेस रिपीट होतो, आयोगाचा प्रिलिम्सचा आवडता क्वेश्चन, की भारतातील राज्य आणि त्यांचे घटना दुरुस्ती, युनियन टेरिटरीज आणि कोणत्या युनियन टेरिटरीजने त्यांना भारतात जोडण्यात आले. तर 10व्या घटना दुरुस्ती 76च बघा, 10व्या घटना दुरुस्तीनुसार दादरा व नगर हवेली हे प्रदेश भारतात जोडण्यात आले. तर बरोबर आहे, ए इज करेक्ट. म्हणजे ऑप्शन 2 अँड 3 हा उडतो, फक्त 1 अँड 4 उरतो. तर ए इज करेक्ट, बी बघा, 11व्या घटना दुरुस्तीनुसार दीव, दमण व गोवा हे प्रदेश भारतात जोडण्यात आले, तर रॉंग आहे. 12व्या घटना दुरुस्तीनुसार दीव, दमण व गोवा हे भारतात जोडण्यात आले. तर ए आणि बी योग्य पर्याय निवडा. ए बरोबर असणारे दोन आहेत. तर सी आणि डी मध्ये आपण डिसाइडिंग फॅक्टर ठरतो. तर बघा काय आहे सी आणि डी. 15व्या घटना दुरुस्तीनुसार केंद्रशासित प्रदेशामध्ये विधिमंडळाची स्थापना करण्यात आली, तर बरोबर आहे. 22व्या घटना दुरुस्तीनुसार मेघालय राज्याची निर्मिती करण्यात आली, तर रॉंग आहे. 22व्या घटना दुरुस्तीनुसार मेघालयाला आसामच्या अंडर सब स्टेट हा दर्जा देण्यात आला होता आणि नॉर्थ ईस्टर्न रिऑर्गनायझेशन ऍक्ट नुसार आपण मेघालयाची स्थापना केली. त्यामुळं 22व्या घटना दुरुस्तीनुसार नाहीये, डी ऑप्शन रॉंग आहे. त्यामुळे 76चा आन्सर आहे 1, ए अँड सी करेक्ट. हे आपण राज्य व निर्मिती वर्ष यामध्ये आपण डिटेल डिस्कस केलं होतं. ह्या आपल्या स्लाइड्स आहेत जे आपण रिव्हिजन लेक्चर मध्ये आपण बघितल्या होत्या आणि मी तेव्हाच रिव्हिजन लेक्चर वेळेस घेताना म्हटलं होतं की 12 ते 13 प्रश्न आपल्या स्लाइड्स वरून कव्हर होणार आहेत आणि ते कव्हर झालेले सुद्धा आहेत. भारताच्या राज्यघटनेत पुढचा क्वेश्चन बघू. भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक या पदाची तरतूद आहे? व्हेरी व्हेरी सिम्पल अँड इझी क्वेश्चन. कॅगचा आर्टिकल विचारले, आर्टिकल 148 हा आपला स्लाइड्स वरचा नेमणूक, कार्यकाळ आणि स्वायत्तता आपण डिटेल डिस्कस केली होती. 77चा आन्सर आहे 1, 148. क्वेश्चन नंबर 78 बघा. सेक्युलर या शब्दाचा अर्थ विचारलाय, हे पण आपण डिस्कस केलं होतं. देन भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते म्हणजे काय? तर राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते. आपण भेदभाव करत नाही धर्माच्या आधारावर, त्यामुळे ए ऍब्सोल्युटली रॉंग आहे. ए रॉंग असल्यामुळं 2 ऑप्शन इलिमिनेट होतात, ते म्हणजे 1 अँड 3. फक्त बी, फक्त 2 आणि 4 ऑप्शन उरतो. 2 आणि 4 ऑप्शन मध्ये बी डी हे कॉमन आहे. सी ऑप्शन हा डिसाइडिंग फॅक्टर ठरतो. तर सी काय? राज्य सर्व धर्मांना समान समजते. द स्टेट ट्रीट्स ऑल रिलिजन्स इक्वली, तर बरोबर आहे. आपण पॉझिटिव्ह सिक्युलरिझम ऍडप्ट केलेले, त्यामध्ये पॉझिटिव्ह सिक्युलरिझमच म्हणतं की सगळे रिलिजन हे इक्वल आहेत. त्यामुळं आपलं आन्सर बनतं BCD. 78चा आन्सर आहे 2. हे आपण पार्ट, शेड्यूल्स अँड सोर्सेस मध्ये संविधानाची ठळक वैशिष्ट्ये जेव्हा आपण डिस्कस करत होतो तेव्हा ठळक वैशिष्ट्यामध्ये सेक्युलरिझम पण आपण डिस्कस केलं होतं. 42व्या घटना दुरुस्तीने प्रिअम्बल मध्ये सेक्युलरिझम ऍड केलं होतं. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 79, एकदम एकदम इझी. त्या म्हणजे निवडणूक व्यवस्थित रिलेटेड कोणते आर्टिकल आहेत? तर आर्टिकल 324 ते 329 पार्ट शेड्यूल करतानाच आपण केले होते. ह्याचं 79चा आर्टिकल आहे 2. 324 ते 329 ए पर्यंत त्याचे आर्टिकल आहेत. हे स्लाइड्स आहेत आपले जे आपण रिव्हिजन लेक्चर मध्ये पाहिलं होतं. क्वेश्चन नंबर 80 मध्ये बघा, हा थोडा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे. मी म्हणलं ना की 12-13 तर घेऊ शकतात, जे 14-15 मधला क्वेश्चन आहे तो हा क्वेश्चन आहे. पहिल्या लोकसभेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 या कालावधीत झालेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1952 रोजी पहिल्यांदा लोकसभेची स्थापना करण्यात आली. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. ह्या स्टेटमेंटमध्ये पण एक लक्षात घ्या, डी ऑप्शन, जी व्ही मावळणकर हे लोकसभेचे पहिले उपसभापती, डेप्युटी स्पीकर म्हणलेले. तर हे सर्वांना माहिती, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, की जी व्ही मावळणकर हे सभापती बनलेले होते, उपसभापती नाही. त्यामुळे डी ऑप्शन जरी आपण इलिमिनेट केला तर 3 आणि 4 हा ऑप्शन डिलीट होतो. ऑप्शन उरतो फक्त 1 आणि 2. तर 80चा आन्सर आपल्याकडे ठळक येतं, ए आणि बी. डेट जरी माहित नसल्या तरी आपण, माहित नसल्यामुळे एकदम रॉंग आपण कधी करणार आहे, जेव्हा आपल्याला एक्झॅक्ट माहिती की हे रॉंग आहे तेव्हाच रॉंग ठरवणार आहे. नाहीतर आपण जनरल स्टेटमेंट आपण म्हणून जर गृहीत धरला असतं तर हा बऱ्याच मुलांचा हा प्रश्न बरोबर आला असता. तर याचा आन्सर आहे ए अँड बी. ह्या ज्या काही डेट दिल्यात त्या डेट सर्व बरोबर आहे. बी ऑप्शन मध्ये पहिल्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 13 मे 1952 रोजी झाले होते. तर सी मध्ये जे दिलंय तर पहिल्या लोकसभेने आपला कालावधी पूर्ण केला आणि ते म्हणजे आय थिंक 4 एप्रिल येते. 4 एप्रिलच्या जागी 1 एप्रिल केलेला आहे. त्यामुळे सी ऑप्शन रॉंग आहे. क्वेश्चन नंबर 81 बघा. इन्फॉर्मेशन कमिशनवर 2 प्रश्न आलेत लगातार आणि एकदम सोपे प्रश्न आहेत. दोन्ही प्रश्न आपण बिगर घटनात्मक संस्थांमध्ये आपण चर्चा केली होती आणि दोन्ही क्वेश्चन आलेले आहेत. चीफ इलेक्शन कमिशनर निवड करण्यासाठी कमिटी स्थापन केली जाते. त्या कमिटीमध्ये खालीलपैकी कोण कोण सभासद असतात? प्राईम मिनिस्टर फिक्स असतात, लोकसभेतील विरोधी पक्षनेते फिक्स असतात. ए अँड बी जर ऑप्शन बघितलं तर ए अँड बी सगळीकडे आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेता ही कन्सेप्ट कुठेच नाहीये, म्हणजे कमिटीमध्ये. त्यामुळे सी ऑप्शन जर एलिमिनेट करायचं म्हटलं तर फक्त ऑप्शन 1 आणि 4 हा उरतो. 1 आणि 4 मधला आन्सर असणार आहे एबीडी किंवा एबीई. तर एक जनरल स्टेटमेंट जर विचारात घेतलं आपण तर लोकसभेचे सभापती का पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री हे जेव्हा आपण चूज करतो, तर थोडं जरी आपण रिव्हिजन केले असेल किंवा आपण डिस्कशन करते वेळेस मी सांगितलं होतं की युनियन कॅबिनेट मिनिस्टर नॉमिनेटेड बाय प्राईम मिनिस्टर, या तिघा जणांची कमिटी चीफ इलेक्शन कमिशनर निवडते म्हणून, तर रिकमेंड करते. तर त्यामध्ये ह्याचा आन्सर आहे 81च 1, ABD. त्यानंतरचा प्रश्न जर बघितला तर केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्तांचा समावेश असतो? तर सिंपल आन्सर आहे 10 माहिती आयुक्त. नॉट मोर दॅन 10 इन्फॉर्मेशन कमिशनर असं लिहिलेलं आहे तिथे. नॉट मोर दॅन 10 म्हणजे मॅक्झिमम 10 असू शकतात. आय थिंक आता 8 आहेत इन्फॉर्मेशन कमिशन, इन्क्लुडिंग चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर. तर ह्याचा आन्सर आहे 2. 83 बघा. 83 आपण मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन करताना डिटेल आपण पाहिलं होतं. ह्या तारखा आपल्याला पाठ आहेत, आपण डिस्कस केलं होतं. तर यामध्ये अयोग्य जोडी कोणती आहे? तर 25 जानेवारी 1950 शासनाद्वारे राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार. नॅशनल कॅलेंडर जे ते डेट इथे चुकीची आहे, पण त्याची डेट आहे 22 मार्च 1957. 22 मार्च 1957 ला आपण नॅशनल कॅलेंडरचं अडॅप्शन केले शक एरावरून. तर 83 वा क्वेश्चनचा आन्सर आहे 3. बाकी सर्व पेअर्स बरोबर आहे. हे आपण जेव्हा डिस्कस करत होतो तेव्हा ठराविक तारखा ह्या क्लॉज मध्ये आपण सगळ्या तारखा बघितल्या होत्या आणि सगळ्या पाठ पण करून घेतल्या होत्या. सेकंड लास्ट क्वेश्चन. घटक राज्यातील आणीबाणी संदर्भातील बोंबई खटल्याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? तर बोंबई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये दिला. तर बरोबर आहे, ए बरोबर आहे. ए बरोबर असणार 2च पर्याय उरतात, 2 आणि 4, आणि डिसाइडिंग फॅक्टर ठरतो फक्त डी. तर डी काय? तर घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक असते. तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बोंबई खटल्यानुसार सांगितलंय की जर स्टेट असेंब्ली जर आपल्याला डिझॉल्व्ह करायची असेल
तर पार्लमेंटचं अप्रुव्हल घेणं बंधनकारक आहे. जर पार्लमेंट अप्रुव्हल देण्यास फेल झाली तर जे काही प्रेसिडेंट रूल मध्ये ते डिझॉल्व्ह केले गेलेले ते परत रिॲक्टिव्हेटेड होतं. हे चारही स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणून 84चा आन्सर 2 आहे. मुंबई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये दिला. दुसरे, घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते. बरोबर. सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करू शकते. बरोबर. घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणं आवश्यक आहे. तर बरोबर आहे. हे आणीबाणीमध्ये आपण आर्टिकल 352 आणि 356 बघताना डिटेल बघितलं होतं. बोम्मई केस आपण डिटेल डिस्कस केली होती. लास्ट क्वेश्चन, व्हेरी इझी क्वेश्चन, दॅट इज विच आर्टिकल एम्पॉवर्स हायकोर्ट टू इश्यू डायरेक्शन फॉर द एन्फोर्समेंट ऑफ द फंडामेंटल राईट्स. हायकोर्टचे विचारले 226. सुप्रीम कोर्टचे विचारलं असतं तर आर्टिकल 32. हायकोर्टचं ज्युरिडिक्शन हे लेसर असतं सुप्रीम कोर्टच्या ज्युरिडिक्शन नुसार, रीड ज्युरिडिक्शन नुसार. ओके. तर आपण उच्च न्यायालय न्यायव्यवस्थामध्ये उच्च न्यायालय अधिकार क्षेत्र आणि त्याच्या अधिकारमध्ये आपण हे डिटेल डिस्कस केलं होतं. तर थँक्यू सो मच. हे जे काही आपले संभाव्य प्रश्न आहेत, संभाव्य प्रश्नाचे उत्तर आहेत, अ, ते आयोग देईल हे आपण अपेक्षा धरूया. मोस्टली संभाव्य उत्तराची आपण चर्चा केलेली आहे. थँक्यू.